आज आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे वर्बच्या रिलेटेडच आहे, ॲक्शन वर्ब्स अँड ऑक्झिलरी वर्ब्स. आता यामध्ये काय असतं, तर यामध्ये बघा ज्यावेळेस आपण वर्ब बद्दल रीड करतो तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला वेगवेगळ्या पाहायला मिळतील. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आता वर्ब्स म्हणजे काही आपण समजून घेऊ. ते आपण समजून घेऊ की ॲक्शन वर्ब्स म्हणजे काय, ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. त्यानंतर आपण जे काही क्वेश्चन्स वगैरे आहेत ते पण आपण बघणार आहे. ठीक आहे. चला तर बघा इम्पॉर्टंट आहे बघा वर्ब्स. आता वर्ब्स म्हणजे काय, वर्ब इज अन ॲक्शन वर्ड. वर्ब जो असतो हा काय राहतो, आपला ॲक्शन वर्ड असतो. ठीक आहे. हा काय असतो, आपला ॲक्शन वर्ड असतो. ओके. अँड इट इज यूज टू इंडिकेट द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट. ओके. म्हणजे ॲक्शन जो आहे वर्ड आपल्या सेंटेन्समधला त्यालाच आपण काय म्हणतो, वर्ब म्हणतो. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये काय ॲक्शन सुरू आहे, काय सुरू आहे, काय चालू आहे. ठीक आहे. सो ते आपल्याला वर्ब्सनं समजतं. मग वर्ब म्हणजे काय, इट इज अ ॲक्शन वर्ड. ओके. इट इज यूज टू इंडिकेट द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्टने काय ॲक्शन केलेली आहे ते आपल्याला त्यावरनं समजतं. हे तर झालं ॲक्शन वर्ब. ठीक आहे. ॲक्शन वर्ब म्हणजे काय की असे वर्ड्स जे काय करतात आपल्याला ॲक्शन इंडिकेट करतात. ॲक्च्युली कुठली फिजिकल ॲक्शन तिथं होते, फिजिकल म्हणा मेंटल म्हणा. ओके. फॉर एक्झाम्पल रन. ओके. सीट, गो. ओके. कम. हे जे आहेत हे ॲक्शन वर्ब्स आहेत. म्हणजे यावरनं काय समजतं, आपल्याला ॲक्शन समजते. पण काही असे वर्ब्स असतात की त्यावरनं आपल्याला ॲक्शन समजत नाही. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, मी जर म्हणलं आय एम अ टीचर, हा सेंटेन्स जर मी लिहिला तर याच्यामध्ये तुम्हाला ॲक्शन समजते का, कुठली ॲक्शन याच्यामध्ये आहे का, तर नाही. ओके. बट बघा याच्यामध्ये बघा तुम्हाला मी काय आहे हे तुम्हाला समजतंय, बरोबर ना. आय एम अ टीचर म्हणजे बघा इथे आपण जो आय एम यूज केला आहे किंवा ॲम यूज केला आहे, हा ॲम जो आहे, ठीक आहे, हा काय आहे, हा तुमचा ऑक्झिलरी वर्बमध्ये येतो. किंवा मी असं पण म्हणतो बघा, आय एम गोइंग टू स्कूल. आय एम गोइंग टू स्कूल. ठीक आहे. आय एम गोइंग टू स्कूल याच्यामध्ये बघा गोईंग हा तुमचा काय आहे, ॲक्शन वर्ब आहे. कारण त्यावरनं आपल्याला ॲक्शन समजते. ओके. आपल्याला ॲक्शन समजते, बरोबर. ॲक्शन वर्ब आहे. आता इथे पण आय एम आहे किंवा ॲम आहे. तर ॲम काय आहे, तर ॲम काय करतोय, जो ॲक्शन वर्ब आहे, ठीक आहे, किंवा जो मेन वर्ब आहे त्याला हेल्प करतोय. किंवा आपण म्हणूया जो आपला ॲक्शन वर्ब आहे गोईंग त्याला हेल्प करतोय किंवा हेल्पिंग वर्ब म्हणतात त्याला. ॲम जो आहे ना हा तुमचा काय आहे, हा हेल्पिंग वर्ब आहे. ओके. किंवा आपण त्यांना ऑक्झिलरी वर्ब सुद्धा म्हणू शकतो. ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब. हा ॲम काय करतोय, आपल्याला सेंटेन्सचा टेन्स आयडेंटिफाय करायला मदत करतो. जर ॲम नसेल तर आपल्याला या सेंटेन्सचा टेन्स समजणार नाही. राईट. ॲक्शन वर्ब आहे. ओके. गोईंग. आता हा सेंटेन्स कुठल्या टेन्समध्ये आहे हे आपल्याला त्या हेल्पिंग वर्बवरनं समजतं. आणि हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला टेन्स, मूड, ओके, हे आपल्याला समजणार नाही. मग चला याचबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. सिम्पल आहे, केअरफुली बघा. ठीक आहे. याच व्हिडिओमध्ये सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन पण करणार आहे आणि क्वेश्चन्स पण घेणार आहे. ठीक आहे. बघा आता आता स्टार्टिंगला आपण काय करणार आहे, ॲक्शन वर्ब बघणार आहे. ठीक आहे. ॲक्शन वर्ब हे लक्षात ठेवा. आणि कोणाला काय अडचण येत असेल तर त्यांनी एक्झिट करून जॉईन करा. त्रिशा काय म्हणते,
ओके, मेजरमेंटचा सांगायचं, ठीक आहे, त्रिशाचा, ठीक आहे, सांगतो. तर बघा, आता तुम्हाला वर्ब म्हणजे माहित आहे काय? वर्ब इज अ ॲक्शन वर्ड and it is used to indicate the action done by the subject. म्हणजे एखाद्या सब्जेक्टनं जर काही ॲक्शन केली तर ते इंडिकेट करण्याचं काम कोण करतं? तुमचं ॲक्शन वर्ब करतं. चला बघूया. ॲक्शन वर्ब इज अ वर्ब दॅट एक्सप्रेसेस फिजिकल ऑर मेंटल ॲक्शन. म्हणजे काय होतं की ज्या सेंटेन्समध्ये आपल्या जे काही फिजिकल किंवा मेंटल ॲक्शन होतात, राईट, ॲक्शन, ते आपण काय करतो? ॲक्शन वर्बने इंडिकेट करतो. फॉर एक्झाम्पल गोईंग, ओके, गोईंग. त्यानंतर बघा सिट, ओके, सिट, गो, कम, राईट, ईट, राईट, स्विम, एक्सेट्रा. हे जे वर्ड्स आहेत हे काय? ॲक्शन वर्ब्स आहेत, राईट. इट टेल्स द व्हॉट अ सब्जेक्ट ऑफ अवर सेंटेन्स इज डुईंग. म्हणजे हे जे ॲक्शन वर्ब असतात, आपल्या सेंटेन्समध्ये जो काही सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट म्हणजे काय? तर करता, राईट, जो ॲक्शन करत आहे, दॅट इज सब्जेक्ट. ओके, सो जो आपल्या सेंटेन्समधला जो सब्जेक्ट आहे तो काय करत आहे, ओके, व्हॉट द सब्जेक्ट ऑफ अवर सेंटेन्स इज डुईंग, ओके, फिजिकली ऑर मेंटली, हे दोन्ही त्याच्यामध्ये येतात. फिजिकली ॲक्शन असू शकतं किंवा मेंटली सुद्धा असू शकतं, राईट, हे लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल बघा, मग ॲक्शन वर्ब्स कुठले आहेत? तर स्विम, थिंक, रन, डान्स, हाईक, स्टडी, एक्सेट्रा. मीन्स स्विम पण येतं तुमचं, रन पण येतं, डान्स पण येतं, थिंक पण येतं, स्विम पण येतं, आणि खूप असे शब्द आहेत की ते तुमच्या ॲक्शन वर्बमध्ये येतात, ठीक आहे. मग आता क्वेश्चन असा आहे की ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? हा तर तुम्हाला ॲक्शन वर्ब समजला, मग ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय असतो? तर ऑक्झिलरी वर्ब काय असतो? तर हा तुमचा हेल्पिंग वर्ब असतो. काय असतो? ऑक्झिलरी मीन्स व्हॉट? हेल्पिंग वर्ब विच हेल्प द मेन ऑर ॲक्शन वर्ब. जो ॲक्शन वर्ब आहे त्याला तो हेल्प करतो, ओके. बघा, ऑक्झिलरी वर्ब जो आहे ही आपण 2 कॅटेगरीमध्ये त्याला आपण डिवाइड करतो. एक असतं बघा तुमचं प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, बघा, ॲक्शन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब, ठीक आहे. जे ऑक्झिलरी वर्ब आहेत यावाले, याला आपण 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतोय, ठीक आहे. पहिली कॅटेगरी आहे बघा तुमची प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, ठीक आहे, आणि सेकंड टाईप आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब, ठीक आहे. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब अँड मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता एक बघा, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? तर प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब काय करतात? याच्यामध्ये जे वर्ब येतात ते काय करतात बघा, ते फक्त टेन्स, राईट, एखाद्या सेंटेन्सचा टेन्स फॉर्म करायचं काम करतात. मूड अँड वॉइस ऑफ दी अदर वर्बचं काम करतात. तर बघा, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब इज यूज्ड इन फॉर्मिंग द टेन्स. म्हणजे टेन्स फॉर्म करण्याचं काम करतात सेंटेन्समध्ये. मूड्स अँड वॉइस ऑफ द अदर वर्ब्स, ठीक आहे, आणि जे अदर वर्बचं वॉइसचं काम करतात, ठीक आहे. आता इंग्लिशमध्ये बघा, हे आहे तुमचे प्रायमरी वर्ब्स, ठीक आहे. आता बघा, बीचे डिफरंट टाईप दिले तुम्हाला, किंवा आपण म्हणूया रूप दिलेले आहेत, ओके. बी, इज, ॲम, आर, बिंग, बीन, वॉज, वेअर, ओके. हे बघा, हे प्रोग्रेसिव्ह और कंटिन्युअस टेन्समध्ये आपण बी यूज करतो, लक्षात ठेवा. प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस, ठीक आहे, त्याच्यामध्ये बी. आणि बीचे डिफरंट बघा, याच्यामध्ये तुम्हाला हे दिलं आहे, आपण म्हणूया काइंड दिले आहेत. बी, ठीक आहे, इज, ॲम, आर, बिंग, बीन, वॉज, वेअर, हे काय आहेत? हे तुमचे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहेत, ओके. आणि हे काय करतात? सेंटेन्समध्ये टेन्स फॉर्मेशनचं काम करतात, ओके. म्हणजे जर आपण हे जर यूज केलं नाही तर आपल्याला सेंटेन्समध्ये टेन्स का आहे, काळ कुठला आहे, कुठल्या काळामध्ये सेंटेन्स आहे हे आपल्याला समजणार नाही, बरोबर. चला, त्यानंतर डू बघा.
डू, डज अँड डीड हे डूचे रूप आहेत. हॅव बघा, हॅव, हॅज, हॅड हे हॅवचे आहेत. ओके, आणि हे काय आहेत, हेच आहे तुमचे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. हे झाले. त्यानंतर बघा, आता आपण जर बघितलं तर इथे जर बघितलं तर जो प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहे तो मेन वर्ब सुद्धा ऍक्ट करतो अँड प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब सुद्धा करतो. तर बघा आपल्याकडे दोन सेंटेन्स आहेत. एक आहे बघा, मीरा इज ब्युटिफुल. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुमचा वर्ब एकच आहे, इज. ओके, आणि तो काय आहे, तो आपल्याला सांगतोय की मीरा इज ब्युटिफुल, म्हणजे मीरा सुंदर आहे. बरोबर, म्हणजे इज जो आहे इथे मेन वर्ब आहे. बरोबर ना, तो मेन वर्ब झाला. जरी तो हेल्पिंग वर्ब जरी असला, बरोबर ना, जरी तो प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब असला तरी इथे तो आता मेन वर्ब झालेला आहे. ठीक आहे, कारण इथे दुसरा कुठला ॲक्शन वर्ब आहे का, नाही. पण बघा आता तिथे एक ॲक्शन वर्ब आलेला आहे या सेंटेन्समध्ये. मीरा इज डान्सिंग वेल. मीरा इज डान्सिंग वेल. आता याच्यामध्ये बघा, डान्सिंग हा झाला तुमचा ॲक्शन वर्ब, कारण याच्यामध्ये ॲक्शन आहे ना डान्सची. ठीक आहे, हा झाला तुमचा ॲक्शन वर्ब डान्सिंग, कारण तो मेन वर्ब आहे. ठीक आहे, डान्सिंग का आहे, तुमचा मेन वर्ब आहे, आणि मेन वर्ब आहे, आणि त्या मेन वर्बमध्ये बघा त्याच्या अगोदर इज आलेला आहे. मग इज काय काम करतोय, ओके, इजचं काय काम आहे, तर इज जो आहे तो टेन्स फॉर्मेट करतोय. म्हणजे इथं तो काय करतोय, सेंटेन्समध्ये टेन्स फॉर्मेशनचं काम करतोय. म्हणजे तो सेंटेन्स जो आहे हा कुठल्या फॉर्ममध्ये आहे या कुठल्या टेन्समध्ये आहे तो आपल्याला सांगतोय. म्हणजे बघा आता हा झाला तुमचा ॲक्शन वर्ब, आणि इज इथे आलेला आहे ॲज अ हेल्पिंग वर्ब, म्हणजे तो झाला आता तुमचा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. ठीक आहे, इथे बघा इज जो होता तो मेन वर्ब होता, कारण इथे ॲक्शन वर्ब नव्हता. ओके, इथे ॲक्शन वर्ब आहे, सो इथे इज काय झाला तुमचा ऑक्झिलरी वर्ब झालेला आहे, किंवा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब झाला. इथं बघा, मोहन डज द जॉब वेल. मोहन डज द जॉब वेल, तो त्याचं काम व्यवस्थित करतो. राईट, मग इथे बघा डज जो आहे तो मेन वर्ब आहे. ओके, सो बघा, मोहन डज नॉट विश टू स्लीप नाव. मोहन डज नॉट विश टू स्लीप नाव, म्हणजे इथं बघा, इथं विश हा तुमचा झाला मेन म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया ॲक्शन वर्ब, आणि डज इथे काय झाला मग आता तुमचा हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, तर सेम हे बघा, कपिल हॅज 3 ॲपल्स. इथे बघा, कपिल हॅज इटन 3 ॲपल्स. तर इथं बघा इटन जो आहे हा तुमचा ॲक्शन वर्ब झाला, आणि हॅज काय झाला तुमचा इथं हेल्पिंग वर्ब झाला किंवा ऑक्झिलरी वर्ब झाला. आणि कुठला झाला, तर तो झाला प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. ठीक आहे, आता तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणजे समजलं. म्हणजे ॲक्शन वर्बला हेल्प करण्यासाठी जो वर्ब येतो, ठीक आहे, इज, ॲम, आर, हॅव, हॅज, डज, डीड, डू एक्सेट्रा, तर हे तुमचे काय होतात नंतर प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब होतात. ओके, आणि नुसते तुमचे इज, डज, हॅज, हॅव, विल असं जर आलं तर ते तुमचे ॲज अ मेन वर्ब काम करतात. ठीक आहे, चला आता बघा सेकंड टाईप आहे तुमच्या ऑक्झिलरी वर्बचा, दॅट इज मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता याच्यामध्ये काय येतं, याच्यामध्ये जे आपण वर्ब यूज करतो हे काय करतात, हे तुमची स्पेशल ॲबिलिटी दाखवतात, परमिशन, पॉसिबिलिटी दाखवतात. फॉर एक्झाम्पल बघा, जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतात इज अ हेल्पर वर्ब, हे सुद्धा हेल्पिंग वर्ब सारखंच असतात, बट दॅट हेल्प्स टू मेन वर्ब टू कन्वे द सम अदर मीनिंग सच ॲज. म्हणजे बघा, ते हेल्पिंग वर्बच असतात, बट दे कन्वे द सम अदर मॅसेज और सम अदर
काही फ्युचरमध्ये होणार, विल, शाल, शुल्ड, विल, यूज टू, ऑट टू, ओल्ड. ओके, तर बघा या प्रकारचे जे असतात हे तुमचे मॉडल ऑक्झिलरी वर्बमध्ये येतात. ठीक आहे, तर मॉडल ऑक्झिलरी वर्बमध्ये काय काय बघा. आता मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, हे पण हेल्पिंग वर्ब सारखेच असतात, पण ते काय करतात, ते आपल्याला स्पेशल सेन्स देतात. कशाचा, ॲबिलिटीचा, परमिशनचा, पॉसिबिलिटीजचा. यावर ना आपल्याला सेंटेन्समध्ये काय समजतं रे, ॲबिलिटी समजते सब्जेक्टची, परमिशन समजते. ओके, तो परमिशन मागतोय का, ही पॉसिबिलिटी आपल्याला समजते. आणि असे जे वर्ब असतात त्यांना आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो. चला तुम्हाला मी दाखवतो आता मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. बघा आता आपल्याकडे सेंटेन्स आहेत. ठीक आहे, बघा, आय एम ॲबल टू बेक केक. एक सेंटेन्स असं आपलं बनतं. ओके, आय कॅन बेक केक. ओके, आय कॅन और आय एम ॲबल टू बेक द केक. म्हणजे ॲबल टू, कॅन हे हेल्पिंग वर्ब आहेत, पण हे काय इंडिकेट करतात आपल्याला, तर आपल्याला त्या सब्जेक्टची ॲबिलिटी इथे एक्सप्रेस करतात. ते कॅन, ॲबल टू हे काय दाखवतात, ॲबिलिटी दाखवतात. कशाची, आयची. आय म्हणजे कोण, सब्जेक्ट. म्हणजे मी काय करू शकतो, आय कॅन रन फास्ट. ओके, आय कॅन स्विम. आय कॅन स्विम. बघा, आय कॅन स्विम म्हणजे कॅन काय झाला, इथं तुमचा ऑक्झिलरी वर्ब झाला, बरोबर. पण हा काय करतोय, ही तुमची ॲबिलिटी दाखवतो ना, बरोबर. मग ॲबिलिटी दाखवतो, परमिशन दाखवतो, पॉसिबिलिटीज दाखवतो. तर या सिच्युएशनमध्ये काय झालं, तर तो तुमचा मॉडल ऑक्झिलरी वर्ब होतो. ठीक आहे, इथे बघा, आय विल और आय शॅल बेक अ केक टुडे. ओके, विल शॅल म्हणजे काय दाखवतंय, सर्टिनिटी दाखवतं, डिटर्मिनेशन दाखवतं की तुम्ही नंतर काय करणार, बरोबर. हे निश्चित आहे तुम्ही करणार. सो इथं डिटर्मिनेशन किंवा सर्टिनिटी दाखवतं. आय मे बेक अ केक. मे म्हणजे काय, पॉसिबिलिटी, बरोबर. आय मे बेक अ केक, मी केक त्याला हे करू शकतो. ठीक आहे, पॉसिबिलिटी दाखवतं. यू मे बेक अ केक, इथं मे परमिशन दाखवतं. ओके, आय कुड बेक यू अ डेट अँड वॉलनट केक. आय कुड बेक यू अ डेट अँड वॉलनट केक. आता कुड आलंय, इथं ॲबिलिटी किंवा पॉसिबिलिटी तुम्हाला दाखवतं. आय यूज टू बेक अ केक. ओके, हे पास्ट हॅबिट दाखवतं. ओके, आय विल बेक अ केक ॲट लिस्ट वन्स अ वीक. सो पास्ट हॅबिट दाखवतं. यू शुड लर्न टू बेक अ केक. शुड काय दाखवतं, तुमचं कंपल्शन, ॲडवाईस किंवा नेसेसिटी दाखवतं. यू मस्ट यूज बटर टू मेक अ केक. मस्ट म्हणजे कंपल्शन दाखवतं. ओके, यू आर टू बेक अ केक फॉर युअर फादर, हे ऑब्लिगेशन दाखवतं. ओके, यू माइट बेक अ केक टुमॉरो, हे पॉसिबिलिटी दाखवतं. म्हणजे बघा, ज्या हेल्पिंग वर्बवरनं तुम्हाला ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, परमिशन, पास्ट हॅबिट, कंपल्शन, नेसेसिटी, ॲडवाईस, ऑब्लिगेशन, जर हे मिनिंग जर येत असतील तर त्यांना म्हणतात मॉडल ऑक्झिलरी वर्ब. ठीक आहे, आणि तुमचे मॉडल ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत, तर बघा इथे दिलेले आहेत. ठीक आहे, ॲम, बघा हे नाही आहे, ॲम, इज, तुम्हाला सांगतो आर. ओके, त्यानंतर हॅव, हॅज. ठीक आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं तुमचं बीन आहे. ठीक आहे, वॉज, वेअर, हे सर्व काय आहेत, हे तुमच्या आहेत प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. हे सर्व तुमच्यात काय आहे, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहेत. ठीक आहे, आणि कॅन, ॲबल टू, विल, शॅल, मे, कुल्ड, यूज टू, वुल्ड, शुल्ड, मस्ट, ऑट टू, माइट, हे जे आहेत हे आहे तुमचे मॉडल ऑक्झिलरी वर्ब. हे काय आहे तुमचे मॉडल ऑक्झिलरी वर्ब.
सेंटेन्समध्ये जर एखादा हा जर वर्ब आला की तुम्हाला दिसतोय कॅन, ॲबल टू, विल, शाल, मे, कुल्ड, यूज टू, शुल्ड, मस्ट, ऑट टू, माइट, हे जर आला तर म्हणायचं होतं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं. आता जाऊया आपण आपल्या क्वेश्चनकडे. क्वेश्चनमध्ये पण काही जास्त काही डिफिकल्ट नाही आहे, एकदम सिम्पल आहे. 2-4 क्वेश्चन मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून दाखवतो आणि त्यानंतर मी तुमच्याकडनं याचे आन्सर घेतो. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, लुक ॲट द पिक्चर अँड फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ॲक्शन वर्ब. ॲक्शन वर्ब आहे. ॲक्शन वर्ब म्हटल्यानंतर काय तर तो सब्जेक्ट जो आहे तो काय करतोय तर आपल्याला समजतं. माय डॉग डॅश ॲट अ स्ट्रेंजर. तर इथं बघा तो काय करतोय, भुंकतोय, म्हणजे माय डॉग बार्क्स ॲट अ स्ट्रेंजर. ओके, हे तुमचं येतं, कारण इथे याच्यामध्ये ॲक्शन कशाची आहे तर बघा याच्यामध्ये बघा बार्कची ॲक्शन आहे, म्हणजे तो भुकतोय. ओके, सो इथे ऑप्शन 1 करेक्ट येतं, कारण सिम्पल आहे. ठीक आहे, इथे जर बघितलं तर श्याम डॅश बाय अ ट्रेन एव्हरी डे. सो इथे बघा श्याम कोणीतरी आहे याच्यामध्ये आणि तो काय करतोय, त्या ट्रेनने ट्रॅव्हल करतोय. ठीक आहे, इज सिटिंग बाय द ट्रेन असं येऊ शकतं का. ओके, श्याम ट्रॅव्हल बाय ट्रेन, आता हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता बघा श्याम जो आहे हा तुमचा सिंग्युलर आहे. ओके, आणि श्याम जर सिंग्युलर असेल, बरोबर, आणि तुमचं सेंटेन्स जर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर जो काही वर्ब आहे तर त्याला आपण इयस किंवा यस लावतो. करेक्ट. सो इथे ट्रॅव्हल तर आपण नुसतं घेऊ शकत नाही, तर ट्रॅव्हल्स यस त्याला आपल्याला लावणं गरजेचं आहे. सो इथे जर आपण बघितलं तर तुमचं ऑप्शन नंबर 3 करेक्ट येतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 याच्यामुळे येत नाही, लक्षात ठेवा, कारण त्याचं एस लागलेलं नाही त्याला. नेक्स्ट वन, नीताज ग्रँड मदर डॅश द फ्लावर जेंटली. ठीक आहे, नीताज ग्रँड मदर. ठीक आहे, आता नीताची ग्रँड मदर काय करते. ओके, आता हे इम्पॉर्टंट आहे ना याच्यामध्ये. ठीक आहे, तर फ्लावर्स जेंटली. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय येऊ शकतं तर बघा प्लग, स्निप, पुल. आता पुल स्निप तर येतच नाही, याच्यामध्ये काय करते ते प्लग. प्लग म्हणजे काय, तोडते. ओके, तोडते. सो नीताज ग्रँड मदर प्लग द फ्लावर जेंटली. ओके, हळूवार फ्लावर तोडते. करेक्ट ना. सो आता नीताज ग्रँड मदर म्हणल्यानंतर बघा इथे जर बघितलं तर नीताज ग्रँड मदर मी सिंग्युलर येतं, त्याला यस पाहिजे होतं. सो ह्या नाही आहे, म्हणजे तुमचं काय आहे, प्लग्ड. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला, आता 4th नंबरचा क्वेश्चन आहे, याचा आन्सर तुम्ही सर्वांनी मला सांगायचं आहे की याचं आन्सर काय असू शकतं. ठीक आहे, 1 मिनिट. क्वेश्चन बघा तुमच्या स्क्रीनवर आहे. द लिटल गर्ल डॅश द ट्रे ऑफ स्वीट्स केअरफुली. ओके ओके, तर बघा आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर कॅरिंग आय एन जी येणार नाही त्याला. का, कारण आय एन जी असतं तर तिथं इज, आर, वॉज, वेअर काहीतरी हेल्पिंग वर्ब पाहिजे ना त्याला, बरोबर. तर हे येत नाही. इज कॅरी नाही तर इज कॅरिंग येतं, ते हे येत नाही. नुसतं कॅरी तर आपण यूज करणार नाही. करेक्ट, हे पण हे लक्षात ठेवा, कारण लिटल गर्ल्स म्हणजे सिंग्युलर आहे तर त्याला आपण काय करतो, यस यस, राईट. पण कधी तर ते आपण त्याच्यामध्ये हे करत असतो, राईट. तर हे तुमचं येत नाही, तर कॅरीड, राईट. लिटल गर्ल कॅरीड द स्ट्रे ऑफ स्वीट केअरफुली. सो ऑप्शन नंबर काय येतं तुमचं इथं, 2 येतं. चला नेक्स्ट वन घ्या. द स्विमर डॅश इन टू द पूल. ओके, सो बघा याच्यामध्ये बघा द स्विमर डायव्हिंग इन टू द पूल. सो डायव्हिंग नाही येणार, आय एन जी नाही येणार, इज डायव्हिंग असतं, बरोबर ना. स्विमर बरोबर, इज, आर पाहिजे ना. तर जेव्हा सेंटेन्स प्रोग्रेसिव्हमध्ये असतो, कंटिन्युअसमध्ये असतो,
तिथं इज, आर, ॲम किंवा तिथे वॉज, वेअर काहीतरी पाहिजे हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, तर तो नाही आहे. म्हणजे बघा नुसतं डायू हा वर्ड आपण यूज नाही करणार. ठीक आहे, तिथं डाईव्ह म्हणल्यानंतर त्याला येस लागतं. जम्पिंग पण नाही आहे, डायव्हिंग पण नाही, तर डाईव्ह. ओके, द स्विमर डाईव्ह इन टू द पूल. नेक्स्ट आहे द अँग्री डॉग डॅश द नॉटी कॅट. येस, याच्यामध्ये काय आहे बघा, द अँग्री डॉग वॉज चेस्ट द नॉटी कॅट. तर बघा आता बघा, हे जर तुमचं पॅसिवाईज झालं असतं तर इथं वाय आलं असतं, बाय नॉटी डॅग, पण ते नाही आहे त्याच्यामुळे हे येत नाही. ठीक आहे, द अँग्री डॉग इज रनिंग द नॉटी कॅट. अरे इज रनिंग द नॉटी कॅट मीन्स व्हॉट, काही मिनिंग येते का? द अँग्री डॉग चेस द नॉटी कॅट. हां, चेस द नॉटी कॅट हे तुमचं करेक्ट येतं. ठीक आहे, आणि इज रनिंग अँग्री डॉग इज रनिंग आणि द नॉटी कॅट. द नॉटी कॅट काय अर्थ निघतो का त्याचा? नाही आहे. चेसिंग पण ते तुमचं नाही येणार त्याच्यामध्ये. ठीक आहे, कारण नुसतं चेसिंग थोडं असणार. ठीक आहे, द अँग्री डॉग चेस द नॉटी कॅट. सो ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट येतं. नेक्स्ट आहे बघा याच्यामध्ये, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट मॉडल ऑक्झिलरी वर्ब. तुम्हाला काय करायचं आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब इथं यूज करायचं आहे. ठीक आहे, चला, आणि तुम्हाला क्ल्यू पण दिलेला आहे, शोविंग द सर्टनिटी. ओके, सर्टनिटी. तर तुम्हाला हा चार्ट थोडं लक्षामध्ये ठेवा. बघा इथे दिसतो तुम्हाला, बघा याच्यामध्ये बघा विल शाल आपण यूज करतो टू शो द सर्टनिटी. ओके, सो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शोईंग द सर्टनिटी. सो आपण काय करणार आता, कुठला मॉडल ऑक्झिलरी वर्ब यूज करणार सांगा. ओके, तुम्हाला काय दिलं बघा, आता कुल्ड म्हणल्यानंतर बघा हे तर तुमचं येणार नाही, बरोबर, हे तर तुमचं येणार नाही. आर टू, एक तर तुमचं यायला पाहिजे विल किंवा शाल शोईंग द सर्टनिटीसाठी. ओके, द प्रिन्सिपल विल टेक ॲक्शन अगेन्स्ट हिम, घेतील. ओके, सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. कारण बघा, शोईंग द सर्टिनिटी यू हॅव टू यूज द विल. ओके, शोईंग द कंपल्शन, कंपल्शनसाठी काय ते पण एकदा बघून घ्या. यू डॅश वेअर अ हेल्मेट व्हाईल रायडिंग अ मोटर बाईक. कंपल्शनसाठी काय आपल्याकडे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब, कंपल्शनसाठी म्हणजे तुम्ही ते करायलाच पाहिजे. कंपल्शन, कंपल्सरी, सिम्पली लक्षात ठेवा काय असेल. करेक्ट, तर तुमचं मस्ट येतं. कॅन, ओल्ड, कुल्ड हे तुमचे कंपल्सरी तोडे आहेत. ठीक आहे, तर शोईंग कंपल्शन यासाठी तुम्हाला मस्ट यूज करावं लागेल. ओके, तर इथं काय येतं बघा, यू मस्ट विअर हेल्मेट व्हाईल रायडिंग अ मोटर बाईक. ठीक आहे, चला, शोविंग ॲडवाईस. ॲडवाईस इथे काय यूज करणार आपण बघा, यू डॅश नॉट इट अ जंक फूड. ॲडवाईस. ओके, एक मिनिट हा, कोणाचा फोन आला होता? ओके, चला, आता बघा, यू डॅश नॉट इट अ जंक फूड. आता बघा ॲडवाईस. सो ॲडवाईस देताना बघा याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ॲडवाईससाठी बघा तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये. ठीक आहे, सो ॲडवाईससाठी बघा आपण काय यूज केलेलं आहे किंवा काय आपण जनरली यूज करतो याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघा ॲडवाईससाठी आपण शुड यूज करतो. ओके, कॅन आपण ॲबिलिटी दाखवतो कॅनने, बरोबर. मे असेल तर परमिशन, कुल्ड असेल तर ॲबिलिटी किंवा पॉसिबिलिटी,
मस्ट असेल तर कंपल्शन. ओके, सो आपण काय करतो, शुड यूज करतो. ठीक आहे, आणि पॉसिबिलिटी असेल तर माइट. ओके, तर यू शुड नॉट ईट जंक फूड. ठीक आहे, तर ॲडवाईससाठी आपण शुड इथं यूज करणार, ते करेक्ट येतं आपलं. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर तुमचं 3 इथं करेक्ट येतं. नेक्स्ट पण आहे बघा, ही डॅश स्पीक मराठी व्हेरी वेल. ओके, तर बघा याच्यामध्ये काय येतं ते महत्वाचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एक मिनिट थांबा, पुन्हा माझं नोटबुक पडले खाली. एक मिनिट थांबा, सर्व पेजेस. एक मिनिट थांबा, पुन्हा उदाहरण कातरले तर अवघड होईल. ओके, सापडले. एक मिनिट याला ठेवतो. मोबाईल चार्जिंग होते. ओके, चला झालं. ओके, तर बघा, ही कॅन स्पीक मराठी व्हेरी वेल. तो ॲबिलिटीसाठी आपण काय दाखवणार, कॅन. ॲबिलिटीसाठी आपल्याकडे काय असेल रे, कॅन. ठीक आहे, कॅनने आपण शो करणार ॲबिलिटी. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आय डॅश स्टॅमर व्हेन आय वॉज स्मॉल. पास्ट हॅबिट आहे, तर पास्ट हॅबिटसाठी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब काय असेल रे? बघा ऐका, तुमची जर पास्ट हॅबिट असेल एखादी, ठीक आहे, पास्ट हॅबिट म्हणजे काय आहे की तुम्ही 1 वर्ष अगोदर 2 वर्ष अगोदर एखादी गोष्टी करत होता, फॉर एक्झाम्पल, राईट. तुम्हाला एखादी हॅबिट होती, ठीक आहे, चांगली वाईट काही पण समजा. ठीक आहे, तर जी काय तुमची हॅबिट होती, तर ती हॅबिट जर तुम्हाला इथं दाखवायची असेल, ठीक आहे, तर त्यासाठी बघा पास्ट हॅबिटसाठी आपण यूज टू जनरली यूज करतो, यूज टू. ठीक आहे, यूज टू यूज करतो. ठीक आहे, ऑट टू नाही, ऑट टू हे आपलं ऑब्लिगेशनसाठी असतं. ठीक आहे, ऑब्लिगेशनसाठी असतं जनरली ते आपलं. ठीक आहे, हे लक्षामध्ये ठेवा. सो इथे तुमचा ऑप्शन नंबर 2 करेक्ट येतं. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे, वी डॅश वर्क फॉर अवर कंट्री. ऑब्लिगेशन. सो ऑब्लिगेशनसाठी काय यूज करायचं आपण बघा. ओके, सो बघा सेंटेन्स वरून तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, सेंटेन्स वरून तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, बघा, वी डॅश वर्क फॉर अवर कंट्री. आता ऑब्लिगेशन म्हटलेलं आहे, बरोबर, ऑब्लिगेशन म्हटलेलं आहे. तर बघा ऑब्लिगेशन म्हणल्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर एक तर आपण ऑट टू किंवा आपण मस्ट पण करू शकतो, कारण इथे बघा इथे मस्ट पण यूज करू शकतो. वी मस्ट वर्क फॉर अवर कंट्री. ओके, आपण देशासाठी काम केलंच पाहिजे. सो मस्ट इथे येतं तुमचं, मस्ट. ठीक आहे, मस्ट हे करेक्ट येतं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया बघा 7 नंबरचा. डॅश आय टेक दिस लास्ट पीस ऑफ सँडविच. आता बघा क्वेश्चन आहे आणि इथं काय म्हणलेलं आहे, शोईंग द परमिशन. तो परमिशनसाठी आपण काय यूज करणार रे, मे, कुल्ड.
ओल्ड मस्ट, ओल्ड आणि मस्ट तर नाहीच. येस, परमिशन आपण मे यूज करणार ना. ओके, मे आय टेक दिस लास्ट पीस ऑफ सँडविच. ओके, मे आय कम इन. ओके, सो मे. ओके, मे इज करेक्ट. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. इथे बघा, शोविंग द पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी दाखवायची तुम्हाला. राईट, दे डॅश डाई इफ नो हेल्प रिचेस देम. तर इथे काय यूज करू शकतो आपण पॉसिबिलिटी साठी? ओके, तर पॉसिबिलिटीज आपल्याला दाखवायची आहे की असं होऊ शकतं. ठीक आहे, तर दे शुड डाय, ऑट डाय, माइट डाय, मस्ट. तरी नाही, तर दे माइट डाय इफ नो हेल्प रिचेस देम. सो ऑप्शन 3 करेक्ट येतं, माइट. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे बघा, 9th वन. वन डॅश ऑलवेज बी पंक्च्युअल. इथे बघा दिलं तुम्हाला शोविंग द ॲडवाइस. ठीक आहे, तो ॲडवाइस साठी आपण असं शुड यूज करू शकतो. ओके, यू शुड रिच ऑन द टाइम. ओके, यू शुड गो देअर. ओके, यू शुड हेल्प अदर. आपण ॲडवाइस देऊ शकतो ना. ओके, वन शुड ऑलवेज बी पंक्च्युअल, शुड. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. आणि नेक्स्ट आहे बघा, अँड लास्ट क्वेश्चन आहे तो सेकंड क्वेश्चन मधला. द गार्डनर डॅश गिव्ह मी अ फ्लावर एव्हरी डे when I was a small. हे पास्ट हॅबिट आहे. सो पास्ट हॅबिटसाठी यूज टू आहेच, आणि अजून आपण यूज करतो. काय यूज करतो रे पास्ट हॅबिटसाठी? ओके, सो पास्ट हॅबिटसाठी बघा आपण वुड यूज करतो. ठीक आहे, द गार्डनर वुड गिव्ह मी अ फ्लावर एव्हरी डे when I was a small. ठीक आहे, सो ऑप्शन 4 करेक्ट येतं. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे 3rd नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. तुम्हाला प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब काय करायचं आहे इथे यूज करायचं आहे. बघा, ही डॅश इन्व्हाइटिंग अस फॉर हिज बर्थडे. तर काय येऊ शकतं तिथं बघा आता. ओके, बघा आता ही आहे, ही म्हणल्यानंतर बघा ही, शी, इट, ही हे तुमचे काय प्लुरल आहेत, प्लुरल सब्जेक्ट आहेत. तर यासाठी आपण इज यूज करणार, किंवा पास्ट मध्ये असेल तर वॉज यूज करणार. करेक्ट. सो आर येणारच नाही, दे साठी आर येतो. ओके, वेर पण येणार नाही, डस तर येतच नाही, राहिला फक्त इज. ओके, तर इज करेक्ट. सो ही इज इन्व्हाइटिंग अस फॉर हिज बर्थडे. So option number 3 is correct. Move to the next. She dash eaten all food. Okay, तर हॅव येणार, हॅज येणार, वॉज येणार की इज येणार? तर बघा, इज येणार नाही, कारण पॅसिव्ह वॉइस थोडी आहे. कारण इज नंतर वर्ब तुमचा आयएनजी फॉर्म मध्ये पाहिजे, बरोबर. आणि जर पॅसिव्ह वॉइस असेल तर बाय ने आपण दाखवतो, बरोबर. याच्यामध्ये बाय आहे का इथे कुठं? नाही. किंवा पॅसिव्ह वॉइस मध्ये काय येतं, बाय नंतर तुमचा सब्जेक्ट येतो. करेक्ट. सो इथे तर सेंटेन्स नाही आहे तसं. सो याच्यामध्ये ते येणार नाही. शी आहे, शी तुमचं सिंग्युलर आहे,
सो हॅव येणार नाही. ठीक आहे. वॉज असेल तर आय एन जी पाहिजे होतं, ते नाही आहे. इज असेल तरी आय एन जी पाहिजे होतं, कारण वॉज अँड इज हे प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये आपण यूज करतो, कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करतो, आणि त्याच्यामध्ये वर्बला आय एन जी असतं. ठीक आहे. हॅव असतं, बट इथे जर प्लुरल असतं तर दे असतं तर. ओके. सो इथे हॅज करेक्ट येतं. शी हॅज इटन ऑल फूड. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आता. we dash not know the reason for this. ओके. सो बघा इथे डज आलं असतं जर हा जर सिंग्युलर असता तर, बरोबर, सिंग्युलर आलं असतं तर. बघा वेअर तर येणारच नाही, वेअर असतं तर इथे आय एन जी लागलं असतं वर्बला. ओके. हॅव असतं तर ईडी लागलं असतं, म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म असता वर्बचा, म्हणजे हा नाही, दोन तर येत नाही. डज असतं बट तो सिंग्युलर असतं तर, म्हणजे हा येत नाही. वी आहे, वी म्हणजे काय, प्लुरल झालं, सो इथे आपण डू यूज करतो. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. आणि ला आहे तुमचा बघा 4th नंबरचा आहे. आय डॅश डुईंग दिस फॉर अ पर्पज. ओके. सो बघा आय एम करेक्ट आहे ना. ओके. आय वेअर थोडे येणार, आय वॉज येतं. ठीक आहे. कुल्ड नाही येणार. ओके. शुल्ड पण नाही. ओके. तर इथे आपण काय करतो, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब पाहिजे, राईट. सो ऑप्शन नंबर काय येतं, 1 करेक्ट येतं. चला 5th नंबरचा आहे बघा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. बघा काय सांगा त्याचं. हो काय म्हणाली. एक मिनिट थांबा स्टू ना. ओके. चला 5th नंबर सांगा मला एकदा काय असेल, काय ऑप्शन आहे करेक्ट. आपण क्वेश्चन विचारतोय. ओके. मग क्वेश्चन विचारत असेल बघा, ही नो द इम्पॉर्टन्स ऑफ द सब्जेक्ट. ठीक आहे. तर बघा वॉज तर तिथे येणार नाही, कारण हा पास्ट मधला सेंटेन्स नाही येतो. ओके. डज करेक्ट आहे तुमचा. ठीक आहे. वेअर का नाही, कारण तो आता वेअर तर कसंच नसणार, करेक्ट ना. वेअर तर तुमचा कसंच नसणार. आता वेअर का नाही, कारण इथे बघा ही आहे. ओके. ही आहे तर तुमचा सिंग्युलर पाहिजे. सो तर तुम्ही इथं डू ना यूज करू शकत, डज करणार, वेअर तर कसंच नाही आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट वन. मीना डॅश रिटर्न अ ब्युटिफुल इज ए. मीरा डॅश रिटर्न अ ब्युटिफुल इज ए. ओके. सो बघा मीना, आता मीना आहे इथं रिटर्न आहे. रिटर्न मीन्स काय आहे, राईटचा थर्ड फॉर्म आहे. ओके. सो थर्ड फॉर्म आहे म्हणजे परफेक्ट टेन्स आहे हा. मग परफेक्ट टेन्स म्हटल्यानंतर आपण इथं इज आणि आर तर यूज करू शकत नाही, कारण पॅसिवाइज सेंटेन्स सुद्धा नाही आहे. एक तर तुमचं हॅव असेल किंवा हॅज असेल. ठीक आहे. आता हॅव जो आहे तो तुमचा प्लुरल सब्जेक्टसाठी असतो, हॅज जो आहे सिंग्युलरसाठी. मीना हा सिंग्युलर आहे. ओके. सो हॅज इज परफेक्ट. ओके. मीना हॅज रिटन अ ब्युटिफुल इज ए. सो ऑप्शन नंबर तुमचं इथे, ठीक आहे, 3 करेक्ट येतं. नेक्स्ट आहे द चिल्ड्रन डॅश प्लेइंग इन द गार्डन. त्याचं सांगा मला काय येतं. अँड 8th नंबरचं पण तुमच्या स्क्रीनवरच आहे, त्याचं पण सांगा. अगोदर 7th नंबर सांगा.
ओके चला ठीक आहे. 7चं मला समजलंय. ठीक आहे चला 8चं सांगा. ओके चला दोन्ही सांगतो मी. एका मिनिटात पाणी पिला थांबा. ओके बघा द चिल्ड्रन. आता चिल्ड्रन म्हटल्यानंतर हे झालं तुमचं बघा इथे प्लुरल. ओके सो प्लुरल म्हटल्यानंतर बघा तिथे आपण आणि प्लेईंग आहे. ओके सगळ्यामध्ये काय आहे प्लेईंग आहे. सो इज आपण यूज नाही करणार, डीड पण नाही करणार, वॉज पण नाही, तर आर. ओके वॉज का नाही तिथे, द चिल्ड्रन वॉज प्लेईंग इन द गार्डन. ओके सो इथं वॉज नाही तर वेअर असतं. ओके द चिल्ड्रन वेअर प्लेईंग इन द गार्डन. आणि 8मध्ये बघा ही रिटर्न द लेटर टू द प्रिन्सिपल. सो इथे बघा हॅव येणार नाही, ही सोबत हॅव कधीच येत नाही. ओके ही सोबत डीड नाही, डीड असतं तर फक्त इथं राईट आलं असतं. डीड नंतर डीड यूज केला तर वर्बचा नेहमी फर्स्ट फॉर्म येत असतो. राईट डीड हा तुमचा काय आहे सेकंड फॉर्म येतो, थर्ड फॉर्म येतो सॉरी. तर हे तुमचं येणारच नाही. ठीक आहे. डज. ओके आता मग सांगा डज असतं, डज कधी वापरतो आपण सिम्पल पास्ट सिम्पल प्रेझेंटमध्ये. मग सिम्पल प्रेझेंटमध्ये हा V3 थोडा असणार, V1 पाहिजे होता फक्त राईट डज असता तर. ओके सो इथे येतं हॅज. ओके हॅज ही रिटर्न द लेटर टू द प्रिन्सिपल. सो ऑप्शन 4 तुमचं करेक्ट येतं. आणि लास्ट वन आहे इथे परमिशन काय करायचं बघा, टू सीक द परमिशन. ओके विच ऑप्शन इज करेक्ट. ओके टू मेक द सेंटेन्स करेक्ट काय असेल. येस आपण काय करतो मे आय कम इन असं म्हणतो. ठीक आहे नीड आय कम इन, मस्ट आय कम इन, हॅव आय कम इन असं थोडं असतं, मे आय कम इन. सो ऑप्शन नंबर तुमचं काय येतं 4 करेक्ट येतं. ठीक आहे आता बघा उद्या आपण ॲडवर्ब बघणार. ठीक आहे ॲडवर्ब बघणार, सिम्पल आहे ॲडवर्बचं काही जास्त नाही आहे. ठीक आहे याचे काही टाईप्स आहेत ते टाईप्स आपल्याला बघायचे आहेत आणि बाकीच्या गोष्टी उद्या बघणार. त्यानंतर बाकीचं ॲड करायचं राहिलं ते उद्या ते मी ॲड करतो याच्यामध्ये. ठीक आहे चला थोडंसं रीड करून घ्या ॲक्शन वर्ब्स अँड ऑक्झिलरी वर्ब्स. चला थांबूया आपण.